हा बोल. मला ना कापूस निघल्यावर सोन्याचं गंठण करायचंय. अरे सोना चांदी काय करती संसारात, सोन्या जायचा नवरा आहे तेरे घरात. अहो सोनू पप्पा ते मला काही माहित नाही. आपल्या शेजारीनं करेल 2 तोळ्याचं, मला 2.5 तोळ्याचं गंठण करायचंय. 2.5 तोळ्याचं सोन्याचं. अगं शिवकन्या, तुझ्या जवळ इतकं सोनं असताना बी तू नुसतं सोनं 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 करत राहती. येडी होती काय ग सोन्यासाठी? अहो सोनू पप्पा माझ्याकडे कुठं सोनं आहे, मी सगळं बाजारात तर घालते. अगं तुझ्या जवळ 70 किलो सोनं आहे, कमी जास्त 70 किलो. 70 किलो? मग को सोनू पप्पा कुठे आहे ते 70 किलो? मग हे काय दिसणार का तुला? 70 किलो सोनं, जिवंत सोनं आहे, जिवंत सोनं. सोन्याचे पप्पा म्हणते मला. कशाचे? सोन्याचे. सोन्याचा आहे मी. हो का? उगा तुला किंमत कळत नाही म्हणून. मग चला सोबत सोनाराच्या दुकानात, मला त्याच्यातला 2.5 तोळे काढून द्या. मी फक्त सोनाराच्या दुकानात किंमत नाही ग, बाकी तुम्हाला कुठं बी नाही. बंधा सोन्याचा आहे मी, बंधा. मग तुमची दुसरीकडे कुठे किंमत आहे सोनू पप्पा? किंमत नको विचारू. तुला किंमतच विचारायची असली ना माझी, तर ज्या बाईचा नवरा मरेले तिला किंमत विचार. कळलं का? ती सांगन तुला ह्या सोन्याची किंमत काय राहती, नवऱ्याची किंमत काय राहती. तर हो बाई सोनू पप्पा, मग? मला लागत सोन्याचं गंठण. माझ्याकडे 70 किलो सोनं आहे. 70 किलो. मग